प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग, निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वैराग्याची मीमांसा केली आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतायत संत संगाने मला वैराग्य प्राप्त झाले, ते माझ्या जीवनातलं खरं भाग्य आहे. साधक म्हणतायत काय हो महाराज, हे वैराग्य अर्थात हा त्याग जो तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो संत संगाने प्राप्त झालाय. आमच्या सारख्या साधकाच्या जीवनामध्ये जर अशा पद्धतीचा संत संग घडला तर आम्हाला त्याचा काय लाभ होईल का? महाराज म्हटले संत कृपेचे दीप आहेत, ते साधकाचं जीवन निष्पाप केल्याशिवाय राहत नाही. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. असं निष्पाप झालेलं जीवन देवाच्या भक्त म्हणून घेण्याच्या अधिकाराचा आहे का? महाराज देवाच्या भक्ताची व्याख्या करतायत ऐका. तोची देवभक्त भेदाभेद नाही ज्यात. ज्याच्या ठिकाणी भेद राहिला नाही, ज्याच्या ठिकाणी अभेदी राहिला नाही, वेदांत शास्त्रामध्ये त्याला कल्पित भेद असं म्हणतात. ही अवस्था ज्याला प्राप्त आहे तोच देवाचा भक्त आहे. तोची देवभक्त भेदाभेद नाही ज्यात. महाराजांना विचारा काय हो महाराज, तुम्हाला भाग्य प्राप्त झालंय ते वैराग्याचं भाग्य आहे, संत संगाणी प्राप्त झालंय, हरिभक्ताची उपाधी तुम्हाला प्राप्त झाली का हो महाराज? याचा आनंद तुम्ही तुमच्या जीवनात कसा उपभोगता? महाराज म्हटले मी भजनानंदामध्ये गातो, नाचतो, प्रेमाने उड्या मारतो, त्याच्यामध्येच रंगून जातो. तुका प्रेमे नाचे गाय, गाणी आत विरोनी जाय. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. विठ्ठला पुण्यभूमी पवित्र भूमी मोजे बेलदरे, बरोबर आहे का? बेलदरे तालुका कराड जिल्हा सातारा. आणि या ग्रामक्षेत्रामध्ये परंपरेनं सुरू असणारा गेल्या 21 वर्षापासून 20 वर्षापासून सुरू असणारा 21व्या वर्षामध्ये त्याच्यावर 21 वर्ष लिहिले, 81 वर्षापासून. मग लय जुना तुमचा कार्यक्रम आहे मग ऐका ना. आणि तरी बी तुम्हाला काहीच कळा नाही अजून. असू द्या. खूप जुन्या परंपरेचा सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह पारायण आहे का ज्ञानेश्वरीचं? बघा बरं काय कळते का तुम्हाला? पारायण केलं पाहिजे का नाही? लोक म्हणते 4-4 तास बसून पारायण काय करायची गरज आहे? अहो 4 तास बसून पारायण काय करायची गरज आहे? अशा लोकांना मी विचारल्यावर सांगत असतो पारायण कुणी करायचं, पारायण केल्याने काय होता येतं? तर ज्याला नारायण व्हायचंय त्यांनीच पारायण करायचं. लक्षात ठेवा, ज्याला नारायण व्हायचंय त्यांनी पारायण करायचं. म्हणून करता पुढच्या वर्षीपासून ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये झालं पाहिजे. लक्षात ठेवा, तरुण मंडळींनी तो उपक्रम राबवला पाहिजे. महिला मंडळींनी पारायणाला बसायचं, ज्ञानेश्वरी वाचायची. पुरुषांनी एका बाजूला बसायचं, महिलांनी या बाजूला बसायचं. आलं का लक्षात? आम्ही चौकशी करून नाही बोलवलं तर फोन करून ऐका. सुंदर अशा पद्धतीचा परंपरेनं सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचनमाला, कीर्तनमाला, गाथा भजन, काकडा आरती, जे काही उपक्रम आपले चालू असतील, हरिजागर, आणि या सगळ्या उपक्रमामध्ये यावर्षी आम्हाला आमचे परममित्र हरिभक्ती पारायण दिगंबरजी माने या गावचे असणारे सुपुत्र आहे का नाही, आपल्या 9वी-10वीची जी बॅच होती 2009-10 साली आपल्या गावामधली, आणि त्या बॅचमधील सर्व मंडळींनी आणि त्यांचे असणारे सगळे असणारे मित्र कंपनी आणि त्यांनी आम्हाला इथं येण्याचं निमंत्रण दिलं. आमचे मित्र हरिभक्ती पारायण दिगंबरजी माने यांनी आम्हाला विनंती केली की महाराज अशा अशा पद्धतीनं आमच्या बॅचच्या निमित्ताने कार्यक्रम या सप्ताहामध्ये आम्हाला आयोजित करायचा आहे आणि तुम्ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आम्हाला वेळ द्या. म्हणून या कार्यक्रमामध्ये खास आकर्षण असणारे झी टॉकीज फेम हरिभक्ती पारायण गायनाचार्य नागेशजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांना विद्यापीठाने गोल्ड मेडलिस्ट अशी पदवी दिलेली आहे आणि विदेशामध्ये सुद्धा त्यांचे भरपूर असे मृदंग वादनाचे, तबला वादनाचे कार्यक्रम होतात. संगीत अलंकार म्हणून ज्यांची ओळख आहे, हरिभक्ती पारायण सुजित महाराज या ठिकाणी आळंदीकर उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्याकरता प्रवीणजी महाराज पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज या ठिकाणी हा जो रंग भरतोय हा फक्त हरिभक्ती पारायण आमचे परममित्र दिगंबर माने यांनी आम्हाला विनंती केली या महाराज मंडळींनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्याकरता त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही बाल गोपाल मंडळी या ठिकाणी संस्थेतले आहे. हरिभक्ती पारायण कोणते महाराज आहे? अमोल महाराज पाटील यांच्या संस्थेतली ही
सगळी बालगोपाल मंडळी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हार्मोनियम वादक आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी साऊंड सिस्टीम वाले दादा, सुंदर अशी सिस्टीम, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनुकूलता निर्माण करण्याचं काम ते या ठिकाणी करतायत, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सप्ताहाचे संयोजक, आयोजक, ग्रामस्थ मंडळी, अन्नदाते, देणगीदाते सर्वांना धन्यवाद देतो. मित्र परिवार, तरुण मंडळ, बऱ्याच गावामध्ये तरुण मंडळी सप्ताहाकडे येत नाहीत. गावातला तरुण 9च्या पुढं गावात आणावा लागतो धरून, लक्षात ठेवा. पण इथं आपल्या गावामध्ये सगळे तरुण मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होतंय. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, आणि खऱ्या अर्थाने त्या तरुण मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला 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 अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून महाराजांनी वैराग्याची मीमांसा केलेली आहे. वैराग्य म्हणायचं कशाला, ऐका. वेदांत शास्त्रामध्ये आलेली व्याख्या एका मिनिटामध्ये सांगतो. इहलोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी असणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. वस्तू प्राप्त असावी, प्राप्त असणाऱ्या वस्तूचा केलेला त्याग त्याला वैराग्य असं म्हणतात. वस्तू प्राप्त असेल तर त्या वस्तूचा त्याग आहे, वस्तू प्राप्तच नसेल तर तिचा त्याग करता येत नाही. ऐका, एखादा भिकारी जर म्हटला मी विमानात बसणार नाही, ह्याला कोण सायकलीला ढका लावू दे नाही, आणि विमानात कसं काय बसणार आहे. एखादी वस्तू त्यागायची असेल, वैराग्य धारण करायचं असेल तर त्या वस्तूचा अगोदर आपल्याजवळ प्राप्त असावी लागते ती वस्तू. कीर्तन सुटले का आजीबाई माझ्याजवळ आल्या आणि म्हणायला लागल्या, महाराज आमच्या घरची जी नातवंड आहे ती पोर आहे ती आमच्या घरची जी नातवंड आहे ती दह्याला, दुधाला, तुपाला अजिबात हात लावत नाही ती. मी म्हटलं तुमची नातवंड दही, दूध, तूप याला हात का लावत नाही ती? आमच्यात नसतेच म्हटले. घ्या आता, वस्तू जर प्राप्त नसेल मग काय शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरी जाऊन तिथं चोऱ्या माऱ्या करतील का? वस्तू अगोदर प्राप्त असावी लागते. प्राप्त असलेल्या वस्तूचा त्याग करता येतो. वस्तू जर अप्राप्त असेल तर तिचा त्याग करता येणार नाही. म्हणजे एकतर वस्तू पाहावी लागते, पाहिलेली वस्तू मिळावी लागते, मिळालेली वस्तू कळावी लागते, कळालेल्या वस्तूचा अर्थात त्या वस्तूविषयी ज्ञान प्राप्त व्हावं लागतं. मग ती वस्तू अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना उत्पन्न करते आणि मग तिच्यापासून सुख किंवा दुःख उत्पन्न होतं, प्रतिकूलता अनुकूलता निर्माण होते. अर्थात वस्तू अगोदर कळावी लागते. म्हणजे नुसती वस्तू प्राप्त असूनही उपयोग नाही, त्या वस्तूचं ज्ञान सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. आता महाराज इथं गोड मृदंग वाजवत आहेत. आपल्यातल्या एका मुलांनी पाहिलं, तरुणानं पाहिलं, उद्याचं कीर्तन मीच वाजवणार म्हटला. गेला पंढरपूरला, आळंदीला गेला आणि 15,000चा मृदंग आणला. 15,000 येते ना चांगला, 15,000 बरं 25,000चा आणला. काय तिथं आपल्याला द्यायचं आहे काय? आणि मग मोठा चांगला मोठ्या किमतीचा मृदंग आणला आणि मग दुसऱ्या दिवशी इथं समोर बसला महाराजांच्या कीर्तन वाजवण्याकरता. महाराजांना म्हटला जरा आज तुम्ही काय करा, जरा विरंगुळा करा, आराम करा, जरा लावून म्हटला. आजचं कीर्तन मी काय करतो, आज कीर्तन मीच वाजवतो. आता मला सांगा त्याला कीर्तन वाजवता येईल का? येईल? नाही वाजवता येणार का? त्याच्याजवळ मृदंग नाही का? मृदंग 25,000चा आहे तरी सुद्धा त्याला कीर्तन वाजवता येणार नाही का? कारण त्यानं इंद्रायणीच्या काठावर बसून घासलेली नाही. त्यानं ते प्रॅक्टिस केलेली नाही, त्याला त्याचं ज्ञान नाही, त्या वस्तूविषयी त्याला जाणीव नाही. त्या वस्तूचं ज्ञान नसल्या कारणामुळं ती वस्तू प्राप्त असून सुद्धा त्या वस्तूचा त्याला उपयोग होणार नाही. तुम्हाला बोलायचंय का? तुम्हाला बोलू नका बरं का, आता अजिबात बोलायचं नाही. इंजेक्शन आहे माझ्या खिशात, इंजेक्शन करीन ग बस. आता ऐका, वस्तू प्राप्त. एखादा व्यक्ती बाजारात गेला, त्याने 1 लाखाचा मोबाईल आणला आणि महाराजांना दाखवायला लागला, महाराज बघा हे असं ऍप्लिकेशन आहे, हे असं आहे, तिथं असं संगीत वाजतंय, तिथं तसं गाणं वाजतंय, एवढ्या मोठ्या महागाचा मोबाईल आहे, आजच बाजारात आणलाय, आजच मी खरेदी केलाय, पहिलंच गिराईक आहे दुकानचं. तेवढ्यामध्ये त्याच्यावर फोन वाजायला लागला, फोन यायला लागला. 5 मिनिटं झाली तरी फोन तो उचलत नाही. त्याला म्हटलं अरे फोन उचल ना, फोन का उचलत नाही? तेवढंच जमा नाही म्हटलं, बाकी सगळं जमायले. वस्तू प्राप्त आहे पण वस्तूचं जर ज्ञान नसेल तर वस्तू प्राप्त होऊनही काही उपयोग नसणार आहे. म्हणून करता आपल्याला जी वस्तू प्राप्त आहे त्या वस्तूचं ज्ञान करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. व्यवहारातला अजून 2 मिनिटात ऐका. बऱ्याचशा व्यवहारातल्या वस्तू आम्हाला प्राप्त आहेत पण आम्हाला त्याचं ज्ञान नाही. 5-7 वर्षाचा मुलगा बाळू आपल्या आईच्या कामात लुडबुड करायला लागला. आई आपण तसं करू, आई आपण असं करू. आई म्हटली बाळू
तू जरा बाजूला थांब, तुला यातलं काही कळत नाही. मुलगा बाळू नावाचा मुलगा वडिलांकडे गेला. वडिलांना म्हणायला लागला, बाबा आपण असं करू, बाबा आपण तसं करू. बाबांच्या कामामध्ये दखल द्यायला लागला. वडील म्हणाले, बाळू तू जरा बाजूला थांब, तुला यातलं काही सुद्धा कळत नाही. बाळू आईकडे आला, म्हणायला लागला, आई तू म्हणते मला काही कळत नाही, बाबा म्हणतात मला काही कळत नाही, मग मला कळणार तरी कधी आहे? त्यावेळेला आईनं सांगितलं, बाळू तुला आताच कळणार नाही, 2चे 4 हात झाल्यावर तुला सगळं कळेल. म्हणजे 2चे 4 म्हणजे काय? तुझं लग्न झाल्यावर. पण खरं सांगायचं बरं का, लग्न झाल्यावर तरी कुठं काय कळत आहे माणसाला, पुन्हा तर निवळी अडवणी करते आहे का नाही. आणि बाळूचं लग्न होतंय. लग्न झालेला बाळू बाहेर फिरायला गेलेला आहे. बायकोनं ताट वाढलंय आणि ताट वाढलेलं पाहिल्यानंतर बाळू बाहेरून घरामध्ये आला आणि हात न धुता ताटावरती जेवायला बसला. बायको म्हटली, तुम्हाला तर काही कळतच नाही, घ्या आता. बाळू म्हटला, मला कळायसाठी तुला आणले, मला कळायसाठी तुला आणले, तू काय म्हणतेस तुम्हाला काही कळत नाही, मग मला कधी कळणार आहे? बायको म्हटली, तुम्हाला आताच कळायचं नाही, 2-3 मुलं बाळ झाली ना मग कळेल. बाळूला मुलं बाळ होत आहेत. मुलं बाळ शाळेत जात आहेत, शाळेतून कॉलेजला जात आहेत, कॉलेजमधून धंद्याला नोकरीला लागतायत. तुम्ही म्हणाल एवढी कस काय मोठी झाली की 10:15 वाजल्या, केव्हा मोठी करायची? 10:15 वाजल्या आहे का नाही. आणि मग बाळूच्या मुलांना नोकरी लागते, धंदा चालू केला पोरांनी. बाळूच्या हातात काठी येते, डोळ्याला चष्मा आला बाळूच्या, आणि त्या पोरांच्या व्यवसायामध्ये बाळू लुडबुड करायला लागला. पोरांच्या जवळ गेला आणि म्हणायला लागला, पोरांनो असं करा, पोरांनो तसं करा. पोरं म्हटली, बाबा तुम्ही जरा बाजूला थांबा, तुम्हाला ह्यातलं काही सुद्धा कळत नाही, घ्या आता. त्या बाळूनं विचार केला, जन्मल्यापासून आता जवळजवळ मरायची वेळ झालेली आहे, पण अजून मला काय कळालेलं नाही. मला वाटतंय त्याच बाळूला हसायचं काय कारण नाही, इथं बसलेले बरेच बाळू तसलीच आहे. म्हणजे तुम्हाला कुणाचं नाव जर बाळासाहेब असेल तर त्याच्यासाठी नाही बरं का, हा जोडून आम्हाला माघारी जायचं आमच्या गावाला. मला खरं सांगतो, हा दृष्टांत सगळ्यासाठी, जो जो व्यक्ती या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह प्राप्त करून आलेला आहे त्याच्या करता खऱ्या अर्थाने हा दृष्टांत आहे. मग आपल्याला काय कळालेलं नाही, हा देह भजना करता मिळालेला आहे, पण तो आपण भजना करता वापर झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा, भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देह मिळालाय तो भजना करता, आणि आपण कशासाठी घालवलाय? कुरवड्या पाथोड्या घालायला घालवलाय. आपण उसाला पाणी देण्याकरता, शेती करण्याकरता, धंदा नोकरी हे सगळं करण्याकरता, हे सगळं करायचं नाही असं नाही, पण जी वस्तू ज्या कामाकरता उपलब्ध आहे त्याच्याकरता अगोदर त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि ती वापर जर त्या कामासाठी नाही झाला तर वस्तू आपल्या जवळ असून सुद्धा काही उपयोग होणार नाही. ऐका, एखादा व्यक्ती बाजारात गेला आणि म्हणायला लागला, का हो पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तुमच्या दुकानामध्ये एखादी छत्री आहे का? त्याने सांगितलं, होय छत्री आहे, ही घ्या, 100 रुपयाची छत्री. अहो ही खूपच हलकी दिसते, जरा चांगली छत्री द्या. त्यानं 1000ची छत्री दिली. 1000ची छत्री दिल्यानंतर त्यानं सांगितलं, याची गॅरंटी काय? याची 1 वर्षाची गॅरंटी आहे. 1 वर्ष गॅरंटी आहे. 1 वर्ष या छत्रीला काही होणार नाही, फक्त या छत्रीची 2 वस्तूपासून काळजी घ्या. कोणत्या 2 वस्तू आहेत? ही छत्री उन्हात उघडायची नाही आणि पावसात अजिबात भिजू द्यायची नाही. घ्या आता. असली छत्री घरी आणल्यावर त्याचा काय उपयोग होईल का? काही उपयोग होणार नाही. तो या झाला फाटा बाधिकेचा. हा देह भजना करता मिळालाय आणि भजना करता नाही वापरला, भजन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता नाही वापरला, वारी करण्याकरता जर नाही वापरला, पंढरपूरला जाण्याकरता, आळंदीला जाण्याकरता जर नाही वापरला तर या देहाचा काय उपयोग होईल का? ऐका, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये आणि प्रपंचातल्या व्यक्तीचं, प्रपंचातल्या एखाद्या घरातल्या सासूबाईचं असं वर्णन केलंय. ती पंढरपूरला निघाली आहे पण तिचा सगळा जीव प्रपंचामध्ये गुंतलेला. ऐका, आता विषय आला म्हणून सांगतो. ऐका, आवाज चाललेली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. वेस माहिती आहे ना तुम्हाला, गावातले असते ते प्रवेशद्वार असतं ते वेस, अर्थात वेशीतून माघारी आली. दिंडी निघाली गावातनं पंढरपूरला, आणि पंढरपूरला निघालेली
ती वेशीतून माघारी आली आणि आल्यानंतर ती घरात सुनबाई होती. ती सुनबाई म्हणायला लागली, आत्याबाई तुम्ही पंढरपूरला निघाला होतात आणि लगेचच माघारी आलात. असं म्हटल्यावर कसं काय माघारी आला? ती सांगायला लागली, हे बघ म्हटली, माझं महत्वाचं काम आहे आणि म्हणून मी माघारी आले. ऐके वचन गोष्टी सादर बाळे, जतन करी फुटके पाळे, आबा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. ती पंढरपूरला निघाली सासूबाई, ती माघारी आली आणि म्हणायला लागली, हे बघ सुनबाई, महत्वाची गोष्ट तुला सांगते, महत्वाचं सांगते. मी पंढरपूरला चाललेले, पण घरामध्ये एक फुटकं पाळ आहे. घरामध्ये काय आहे? फुटकं पाळ आहे. आणि ते फुटकं पाळ माझ्या माहेरावरून आलेलं आहे आणि मी घरामध्ये नाही याचा गैरफायदा घेऊन ती फुटकं पाळ तू काय करशील? टाकून द्यायचा विचार करशील. ती भंगारवाल्याला घालायला बघशील. ती पाळ अजिबात कुठं सुद्धा घालू नको, टाकून देऊ नको. याचं कारण असं आहे, मी माझ्या माहेरावरून आणलेलं पाळ आहे. मी पंढरपूरहून माघारी आल्यानंतर एखाद्या वेळा घरात तू नाही दिसली तरी चालशील, पण जिथं पाळ आहे तिथं दिसायला पाहिजे म्हटली, कारण ते माझ्या रुखवतात आलेलं पाळ आहे. असं काही टाकू नको. पुन्हा निघाली, माघारी चालली. आबा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. आणि घरी आल्यानंतर सुनबाई पुन्हा म्हणायला लागली, जरा पुढं सरका, पुढं सरका. विठ्ठल विठ्ठल माझे हातीचा कलवडू मज वाचूनी नको फोडू. बोलू नका, इकडं पहा, ऐका. ती म्हणायला लागली, माझे हातीचा कलवडू मज वाचूनी नको फोडू. सुनबाई म्हणाली, आता तुम्ही गेला होतात पंढरपूरला जायचं म्हणून, वेशीपासून लगेच माघारी कसं काय आलात? ती म्हणायला लागली, अगं लय महत्वाचं सांगायचं राहिलं तुला. हे बघ म्हटली, मी गौऱ्या थापून ठेवलेल्या आहेत. गौऱ्याचा ढिगारा म्हणजे कलवडू, त्याचा मराठी भाषेत अर्थ आहे. आणि 108 गौऱ्या मोजून ठेवलेल्या आहेत. उगं घरातला गॅस संपला म्हणून तू गौऱ्या काढायला बघशील आणि जाळायला बघशील, एका सुद्धा गौरीला ढका सुद्धा लावायचा नाही म्हटली. आणि समजा तू एखादी गौरी जर एखादी जाळली तर मी माघारी आल्यानंतर तुला महिनाभर गौऱ्या थापायला लावीन म्हटली. अजिबात गौऱ्याला हात लावायचा नाही. आणि जर गॅस संपला तर सरपण काठक्या गोळा कर, त्याच्यावर स्वयंपाक कर, पण गौरीला हात लावायचा नाही. आणि जाते म्हणली मी पंढरपूरला आणि निघाली पंढरपूरला. आवा चालली पंढरपुरा, पुन्हा माघारी आली. वेशीपाशी गेल्यावर तिला काय आठवण झाली? पुन्हा वेशीपासून आली घरा. मग सुनबाई म्हणायला लागली, आत्या अजून काय राहिलं? अगं लय महत्वाचं राहिले म्हटले, वळवट अक्षरीचे लिंपण नको फोडू मज वाचून. वळवट अक्षरीचे लिंपण म्हणजे घरामध्ये पहिल्या कणग्या होत्या, आहे का नाही? त्या कणग्यामध्ये कुरवड्या भातुड्या ठेवल्या जायच्या आणि त्याचं तोंड असं शेणानं लिंपून असं बंद केल्या जायचं. कुणी पाहुणे आले तेवढ्या पुरतं ते फोडायचं आणि पुन्हा त्यातल्या कुरवड्या काढायच्या, भातुड्या काढायच्या, तळायच्या. पाहुणे गेले की पुन्हा लिंपून ठेवायचं. असं ते चाललेलं होतं. मग त्या सासूबाईला वाटलं, मी नाही याचा गैरफायदा घेऊन ही सून काय करीन, ती कलवड ती असणारं ती वळवट अक्षरीचे लिंपण फोडील आणि त्यातल्या कुरवड्या भातुड्या भाजून खाईल, तळून खाईल. म्हणून ती सांगायला लागली, सुनबाई मी सगळ्या कुरवड्या मोजून ठेवलेल्या आहेत, त्या एका सुद्धा कुरवडीला हात सुद्धा लावायचा नाही. आणि बघ म्हटली, जर कुरवड्या जर भाजून खाल्ल्या तर माझ्या इतकं वाईट नाही. असं म्हटल्यानंतर ती पुन्हा माघारी गेली. पंढरपूरला दिंडी चालली, लांब चालली. सुनबाई म्हणायला लागली, अहो आत्याबाई दिंडीत उंबरजपर्यंत गेली म्हणली, तरी तुम्ही अजून माघारीच फिरताय, तुम्हाला काय कळते का नाही? पुन्हा ती सासूबाई तिथं गेली त्या दिंडीमध्ये, पुन्हा तिला काहीतरी आठवण झाली वेशीमध्ये आणि पुन्हा माघारी आली. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. पुन्हा माघारी आल्यानंतर ही सुनबाई म्हणायला लागली, अहो आता आत्याबाई काय राहिलं? अगं लय महत्वाचं राहिले म्हटली. काय राहिले? उखळ मुसळ जाते माझे मन गुंथले तेथे. अगं म्हटली, घरामध्ये उखळ आहे, मुसळ आहे आणि जात आहे. हे काय साधं सुद्धा नाही. माझ्या माहेरच्या माणसानी राजस्थानवरून दगड आणून ती घडवून बनवून घेतले म्हणली आणि मला दिले म्हणली रुकवतात. आणि मी नाही याचा गैरफायदा घेऊन ह्या शेजारच्या बाया काय चांगल्या आहेत का? ती येतेल्या आणि म्हणतेल्या, तुला आम्हाला कुठं हरभऱ्याची डाळ दळू द्या, आम्हाला कुठं तुरीची डाळ दळू द्या. त्यांना उघड ढका सुद्धा लावू देऊ नको, मोडून टाकतेल्या खुटा. अजिबात त्यांना त्या जात्याला हात लावू देऊ नको. आणि जाऊ का म्हणले? हा जावा जावा त्या बाई.